चला नमस्कार मित्रांनो, बघा आपण जे तुम्हाला दाखवतो ही 9 घरं तावीज बनवायचे तावीज ठेवलेत आहे. ह्याच्यात तावीज अलग अलग बनणार. आज चंद्रग्रहण आहे आणि चंद्रग्रहण आज 3:20 आहे, 6:45 वाजोस्तर. तिथेच पाहिजे बघा, ही एवढे तावीज आहेत, ही अलग, ही मोठे अलग आहेत, ते छोटे अलग आहेत. आणि ही बघा, ही भोजपत्रावर काही यंत्र लिहायचे आहे. ही यंत्र अशा अखंड भोजपत्र आहे. अखंड भोजपत्रावर आपण ह्या लाल पेनानं यंत्र लिहिणार आहे. म्हणजे आपण सगळी सामग्री जमा केलेली आहे. आणि ही 9 घराच्या वनस्पत्या इथं काढून ठेवलेल्या आहेत. आणि एक तावीज आपण अलग बनवणार आहेत की थोडक्यात एक आपल्यासाठी म्हणलं तरी हरकत नाही. ह्याच्यामध्ये कामाख्या देवीचा कपडा आहे, राजीबाईने दिलेला. ती बघा, कामाख्या देवीचा एक थोडा कपडा आहे, छोटा लाल. ही बी आपण आज कामाख्या देवीचं जे वस्त्र आहे हे आपण आज तावीजमध्ये भरणार आहेत. इकडे तिकडे हरपणार नाही, जाणार नाही. आणि तावीज अशा प्रकारे आहेत, अलग अलग. बघा, ही एक चांदीचा तावीज आहे. चांदीचा तावीज की आपण भरणार नाहीत, शिल्लक ठेवणार आहेत. आणि ही, चला मित्रांनो, कमेंट करा, लाईक करायचे, चॅनल आपला सबस्क्राईब करून ठेवायचे. आणि ही 12 तावीज आहेत, सगळे एक एक अलग अलग आहेत. ही 13 तावीज आहेत. आणि ही कली ही 250 तावीज आहेत. असे आपले तावीजाचं निर्मिती आज होणार आहे. आणि सगळे तावीज आपण आता ग्रहणामध्ये 3:20 तावीज भरायला चालू करणार आहे. आणि त्या टायमाला आपण लाईव्ह बंद करून आपलं पूजापाठ करून तावीज भरणार आहे. जरी कुणाला 9 घरं तावीज लागत असले तर कॉल करा. दुसरी गोष्ट मित्रांनो, 9 घरं तावीज ही सगळं वनस्पतीचं चूर्ण करून ठेवलेलं आहे. त्याच्यात पहिल्याच काही मुळ्या, कुणाचे पानं, कुणाचे फुलं, तर अलग अलग वस्तू आपण आधीच आणून ठेवलेल्या आहेत. आणि सर्व तावीज आहेत. आता ही तावीज 200 तावीज होते. सर्व 200 तावीज मोहरच्या ग्रहणापर्यंत प्रत्येकाला एक 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 2 2 4 4 तावीज आपल्याला द्यायचं, ही कार्य चालणार आहे. आणि ही जी बघा, ह्याच्यात स्पेशल शनीसाठी तावीज असतं. काळे तीळ, काळे उडीद, राळं, ही अलग असतं तावीज एक. जर एखाद्याची शनीची कोणाची जास्त साडीसाठी असली तर ती फक्त अलग आहे एक. बाकी सर्व तावीज एकसारखेच आहेत. तरी आजचा ही कार्यक्रम प्रत्येकाने पाठवा प्रत्येकापर्यंत. आणि चला मित्रांनो, प्रत्येकाने कमेंट करा, सबस्क्राईब करायचे, चॅनल लाईक करून घ्यायचं. कारण आपण ह्या दिवसाची आज भरपूर दिवसापासून वाट बघत होता. सकाळ धरून आपले बाकीचे काही जे कामं राहिलेले होते ते सर्व आपण कामं करून घेतले. आणि आता मित्रांनो, जेवढे आहेत तेवढे आता इथून मोरे 7 वाजोस्तर बाहेर उन्हामध्ये जाऊ नका, बाहेर फिरू नका. कारण बाहेर गेल्यानंतर चांगलं नाही ग्रहणात फिरणं. ग्रहणात काही खाऊ नका शक्यता. ग्रहणामध्ये ग्रहण पाळायचं सर्वांनी, चांगलं असतं. जेवढं तुम्ही कुठल्या गोष्टी पाळता तेवढ्या चांगल्याच असतात मित्रांनो जीवनामध्ये. कारण ग्रहण म्हणजे भरपूर डेंजर असतं ग्रहण. हा बोला घ्या. नाही नाही, फक्त आपलं फळं घ्यायचे आहेत.
खारीक वाटी सुपारी असलं. हो 5 फळं घ्यायचे. हो 5 फळं आणि 1 सुपारी घ्यायची. बरोबर आहे मग. आहे ठेवा सर्व तसं सांगितलं तसं. नाही नाही काही नाही बाकीचं नाही काही घ्यायचं. कवडी एखादी असली तर कवडी टाका हे लाल कवडी. हो होय 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 चालतं हो. चला मित्रांनो बघा कुणाचे पूजापाठचे फोन येतात त्यांना एखाद्याला समजावून सांगणं हे व्यवस्थित आपलं काम असतं. समजावून सांगून त्यांना मार्गदर्शन देणं जेवढं घडेल तेवढं. चला मित्रांनो नुसतं हाय करू नका, कमेंट करा. प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब एवढ्यासाठीच करायचं मित्रांनो की जेणेकरून तुम्हाला आज न उद्या काही ना काही चांगली माहिती भेटते. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो ही 9 घरं तावीज बोला घ्या. हो चालते घ्या कोणची बी काही नाही. हो हो चाल घ्या कोणची कवडीचं काही नाही पांढरी लाल चालते. चाल ठेवू का व्हिडिओ चालू त्याला लावेल. चला मित्रांनो तरी आज आपल्या मित्राने भरपूर जणांनी चॅनल मनानं सबस्क्राईब केला. बघा 20 जण आहेत, 8 जणांनी मनानं चॅनल सबस्क्राईब करून घेतला. ज्यांनी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केला त्यांचा धन्यवाद. तर हे 9 घरं वनस्पत्या मित्रांनो भेटत नाहीत. कारण 9 घरं वनस्पत्या एक एक जमा करता करता माणसाचा नाकीनऊ येतो. काही काही 9 घरं वनस्पती आपण स्वतः जाऊन जंगलात रानात जाऊन काढून आणतो. त्याची मुळी साल पानं विकत घेतलेल्या वनस्पती काम करत नाहीत मित्रांनो. त्याच्यामुळे आपण स्वतः जाऊन वनस्पत्या विकत आणण्यापेक्षा आपण स्वतः जाऊन गुरु घराची मुळी तुम्हाला गुरुवारी जाऊन त्याच्या मुळ्या करून आणायच्या आहेत. पुन्हा गुरुघराला खिरणी चालते. पुन्हा राहू शनी केतूला ह्या 3 घराला उन्हाळीची मुळी चालते. पुन्हा तीच उन्हाळीची नाही भेटली तर राहू शनी आणि केतूसाठी दुसरी एक मुळी आहे त्याला ढोरगुंजाची मुळी म्हणतात. म्हणजे अशा ज्या ज्या घरावर मुळ्या चालणार आहेत वनस्पत्या चालणार आहेत ती वनस्पत्या हुडकायच्या आणायच्या आणि बारीक वाटायच्यात. तर ही 9 घरं जेवढे होतील तेवढे वनस्पती वापरू चाल तुम्ही तर आपला फायदाच होतो मित्रांनो. वनस्पती अशा आहेत तिचा चांगला गुणधर्म दाखवल्याशिवाय राहतच नाही. जी तुम्ही 9 घराच्या कुठल्या गोष्टी वापरता तर त्याच्यात तिळमात्र शंका आहे. तुम्ही कुठला एखादा स्टोन वापरा कुठला काय वापरा तर त्याच्यामध्ये काय होतं तर एखादा काही चुकीचा स्टोन असतो, काही बनवलेले असतात, काही काचाचे असतात, काही कशाचे असू शकतात. आपण त्याच्यावर शंका घेऊ शकत नाही. पण चुकीचा आपल्या नशिबानं लागलाच तर काय करू शकत नाही आपण बी. त्याच्यामुळे वनस्पत्या ही जर योग्य मार्गाने योग्य वनस्पत्या वापरल्या तर एकदम त्याचा रिझल्ट चांगला येतो. तर बघा आज रोज माणसं म्हणतात की पाडवा तुम्ही अंगावर माळा धारण करत जाही. तर आज घराण्यामध्ये आज सकाळी मी 2-3 दिवस झाले माझ्या अंगावर किती माळा आहेत घातलेल्या आहेत बघा. आता परत भरपूर का मी लपावून ठेवतो मित्रांनो. आपल्याला कुणाला काही दाखवायचं नाही, आपलं संरक्षण झालं बाद झालं. आपण कधीच कुणाला दाखवण्यासाठी काहीच बनवत नाही अगर करत नाही. ही बघा ही माळ तुम्हाला रोजची रोज दिसते, ही कंटिन्यू वापरतो माळ मी. आता एक तुम्हाला दाखवतो बघा, ही कंटिन्यू माळ असते गळ्यात माझ्या. दिवस रात्र आंघोळ करताना कवाच काढीत नाही. ही माळ कंटिन्यू माझ्या पैसे असते. ही माळ आता तुम्हाला एक एक मी काढून दाखवतो परत. ही माळ बघा आपल्या गुरुनं दिलेली गुरुजपाची माळ आहे रुद्राक्षाची. ही माळ बघा ही स्फटिकची ओरिजिनल माळ आहे. एकदम दुधासारखा कलर असतो ह्या माळाचा आणि एकदम ओरिजिनल माळ अशी असते मित्रांनो. स्फटिक जे असतो ते स्फटिक ओरिजिनल आणि डुप्लिकेट ही जर कळाला तरच वापरा, नाही तर काय उपयोग नाही. ही ओरिजिनल स्फटिक माळ आहे. ही सगळी जर अशी मारली तर ह्याचा जाळ निघतो असा जाळ निघतो. ही ओरिजिनल स्फटिक माळ. पुन्हा ही बघा
ही ओरिजिनल पाऱ्याचा मणी आहे. कारण घराण्यामध्ये ह्याच्यामध्ये संरक्षण म्हणून वापरायचं असतं. ही पाऱ्याचा मणी आहे मोठा. ही पाऱ्याचा मणी आहे मित्रांनो. नमस्कार नमस्कार. हो एकदम थंड आहे. माळ एकदम थंड, हातात धरली थंड पडते. ही पाऱ्याचा म्हणे. आणि दुसरी तुम्हाला माळ दाखवतो अजून एक. ही छोटी आहे ही बी, पण ही जर थोडी मला शंका आहे ह्या माळाची ओरिजिनल असं लागत नसेल. ही जरा कलर वेगळा आहे. तर एवढ्या माळा माझ्या गळ्यात आहेत बघा. तर ही बघा, ही पाऱ्याचा म्हणे आहे. ही ओरिजिनल स्फटिक माळ आहे मित्रांनो. वस्तू भेटणं आणि ही करणं अवघड आहे काही ठिकाणी. आता अशी मुठीत धरली तुम्ही माळ, थंड वाटते, जसं एखादं गार लागते माळ. ही माळ तर सगळ्याला माहिती आहे मित्रांनो. ही प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवतोच. ही असतेच आपल्या अंगावर. आणि आपल्या ही गुरुजपाची गुरुची ही म्हणजे मी जिथं राहतो ते गुरुनी दिलेली माळ आहे. गुरु माळ काय करतात, गुरु कुठला जरी असला तर गुरु माळ देताना ह्या माळाचं एक पूजा असते. पंचगव्य घेऊन ह्या माळाची पूजा करून हिला प्राणप्रतिष्ठा करून हिचे जप करून ती गुरु आपल्याला त्यांच्या हातानं आपल्या गळेत घालतो माळ. ते ही गुरुने घातलेली माळ आहे. आता लई दिवस झालं माळ एकदम चांगली आहे. ही वेगळी असते गळ्यात. तर दुसरी गोष्ट मित्रांनो, माळाची ही जी मेन मणी आहे, ही मणी असा खाली बेंबीकड राहावा. बेंबीकड राहिल्यानंतर जी माळाची जी ऊर्जा आहे ती आपल्या शरीरामध्ये थांबून राहते. आणि ही माळ जर मणी वरी असला तर ऊर्जा निघून जाते असं म्हणणं असतं. नमस्कार. पाडे मामा लिहायचा की रे पाडे, दुसरंच काही चुकीचं नाव आडनाव लिहिते. पाडे मामा लिहायचं. पाडे मामा. पला काना डवर मात्रा द नाही. पाडे मामा नीट कमेंट केलं जात असेल. तर काय होतं मित्रांनो, पाडे आडनाव आहे आणि काही लोकांनी गैरसमज होतो पांडे पाडे. तर असं जाऊ द्या. काय होतं, कधी कधी लोक माईकवर टाईप करते, ती माईक काहीतरी वेगळंच लिहितं. तरी 9 घराची जी तावीज आहे, तर आपण अंगावर तावीज एक बी नाही, आपल्यासाठी एक स्वतःसाठी एक 9 घरं तावीज मोठ्या साईजचा. तुम्हाला बघा, ही सर्वात मोठा तावीज आहे. आपल्या हाताच्या बोटा एवढा तावीज आहे. एवढा तावीज आहे. आणि ही तावीज आपण आता ह्याच्यामध्ये आपल्या स्वतःसाठी एक तावीज भरणार आहे. ह्याच्यामध्ये कामाख्या देवीचा कपडा, 9 घरं वनस्पत्या सामग्री आणि एक आज घराण्याच्या काळात आपण मस्त तावीज बनवणार आहे. तर दुसरी गोष्ट, आता 3 वाजून 10 मिनटापर्यंत आपण लाईव्ह राहणार आहेत. त्याच्यानंतर लाईव्ह बंद करणार आहेत का, आपल्याला ही दुसरी कामं भरपूर आहेत. आज एवढे काम आहेत, त्या कामानं सुटका होणार नाही. तर तुम्हाला कामं काय आहेत बघा. आता तुम्हाला दाखवतो मी बॅक कॅमेऱ्यानं. एवढे तावीज भरायचे आहेत आपल्याला आज एवढं. आणि ही 9 घरं वनस्पतीचं पुडगं आहे. ही तावीज आहेत. ही सर्व तावीज रिकामे आहेत. सर्व तावीज आपल्याला आज भरून घ्यायचे आहेत. कारण असा घराण्याचा काळ परत परत येत नाही मित्रांनो. आणि आता भरून तावीज ठेवल्यानंतर काय होतं, तुम्हाला ज्या टायमाला तावीज लागेल त्या टायमाला आपला गुरुमंत्र जप करून ते तावीज त्या माणसाला पोस्टानं पाठवता येतो. हे तावीज 200 तावीज आहेत सगळे. 200 तावीज भरायचे आहेत. आता मग आता किती भरणं होते. आता दोघं दुईकून भरून देणार आहेत मी. गुरुमंत्र जप करून हे करणार आपला. दुसरी गोष्ट मित्रांनो, घराण्यामध्ये झोपू नका, टी व्ही बघू नका, मोबाईल बघू नका. शांत देवाचं नाम चिंतन करीत बसा 2-3 तास. बेगरकामी घरी जे बसले असतील, जे इकडे तिकडे कुठे गेले असतील घरातले, त्यांना फोन करून घरी बोलवा. विनाकारण कुठं जे बाहेर रस्त्याला इकडे तिकडे हिंडत असतील त्यांना घरी येऊन आराम करा म्हणावं. घरी आराम बसा. उन्हात इकडे तिकडे कुठे दवदव करीत हिंडू नका. का घराण्यामध्ये जेवण खायचं नाही, पाणी प्यायचं नाही, शक्यता टाळायचं. का घराण्यामध्ये जर तुम्ही पाणी जेवण केलं तर एक घरण गिळल्यासारखं आपल्या पोटात जात असतं ते.
आणि कुठला तरी ती रोग बाहेर काढत असतं. म्हणून घरणाच्या काळात सर्वांनी पथ्य पाळा, घरण पाळा आणि घरण झाल्यानंतर बी 7च्या नंतर सर्वांनी अंगावरले जे कपडे असतील ते कपडे पाण्याने धुवून वाहत्या पाण्यात सोडा वाटलं तर, नाहीतर धुवून परत ती कपडे घालाय तुम्हाला चालते. दुसरी गोष्ट, घरण संपल्यानंतर गंगाजल, गोमूत्र आणि पाणी, गुलाबजल हे तिन्हीचा घरात शिडकाव करा. घरामध्ये मीठ थोडं टाकून घर पुसून घ्या. घर पुसून घेतल्यानंतर त्याच्यात थोडा अगरबत्ती धूर देऊन घराला चौकट फिरवा आणि घर पवित्र करून घ्या. आणि घरण संपल्यानंतर तुमची एकदा देवपूजा करून घ्या. कोणाकडे काय देव, कंगन काय असे देवाचे असतील ते पाण्यामध्ये ठेवून द्या. त्याच्यामध्ये सकाळी तुळशीचं पानं तोडले असेल तर 2, 1, 4 तुळशीचं पान त्याच्यात टाकून ठेवून द्या. असं केल्यानंतर त्याची दैवशक्ती टिकून राहते मित्रांनो आणि परत चांगल्या प्रकारे काम करत चालते. तरी असं आज आपल्या सकाळीच ज्याच्याकडे काही कुठला देव असेल, एखादे 52 कंगन असू शकतं, कुठली गुप्ती असू शकते, दैवाची शक्ती तुमची कुठल्या एखाद्याच्याकडं पायऱ्याचा शिवलिंग असू शकतो, काही असू शकतो आपल्या देवावर मौल्यवान जी कुठली मूर्ती, तिला तुम्ही पाण्यात ठेवायचं घराण्यामध्ये. नाहीतर मग घराण्यामध्ये त्याला लाल कपडा लावून घ्या, देवाचा दरवाजा लावून घ्या, लाल कपडा ठेवा, भगवा कपडा ठेवा वरी झाकून. असे जेवढं होईल तेवढं सुरक्षित पाळा. घरण झाल्यानंतर प्यायचं पाणी नवीन आणा. प्यायच्या पाण्यात तुळशी पत्र टाकून ठेवा. दुसरं, नवीन पाणी वापरा. साखर आहे औषध, त्याच्यात साखर औषध असल्यानंतर आपल्या चॅनलवर आत्ताच एक व्हिडिओ टाकलेला आहे की तरवट वनस्पतीचा पाला तुम्हाला सकाळी 5 पानं आणि संध्याकाळी 5 पानं 5 दिवस खायचे आहेत. 5 दिवस परत गॅप देऊन परत 5 दिवस खायचे आहेत. असं काही दिवस केल्यानंतर तुमच्या शरीरातली साखर ही रोग निघून जातोय. तर आज आपण तावीज दाखवतो तुम्हाला. चला मित्रांनो, प्रत्येकाने चॅनल कमेंट करून ठेवा, लाईक करून ठेवायचं आहे. घराण्यामध्ये खैर झाडाची काठी आणली तर चालते का? हो. घराण्यामध्ये जाताना डोक्याला टोपी घालणे, लांब बाह्याचं शर्ट घालणे, लांबकी पॅन्ट घालणे, जेणेकरून अंगावर सूर्यप्रकाश कमी पडेल अशी सावधगिरीनं जाऊन तुम्हाला घराण्यामध्ये खैराची काठी आणायची, बेलाची मुळी आणायची, तुम्हाला कुठली वनस्पती आणायची ती जाऊन आणायची आणि तिला लय तुडीत बसायची. म्हणजे 3 फटक्यात लाकूड तुटलं पाहिजे अशा अंदाजानं तुम्हाला लाकडं तोडून घ्यायचे. लय 100 घाव घालीत बसायचं नाही. ही पण ध्यानात करा की धारदार हत्यार घेऊन जा आणि 3 फटकेमध्ये ती झाड फाटा तुटला पाहिजे. 4था फटका सध्या लागला नाही पाहिजे. अशा पद्धतीत तुम्हाला हत्यार घेऊन जाऊन तिला तोडताना त्या खैराला सांगायचे, हे खैर वनस्पती देवराया, आम्ही घर बंधन असेल, लक्ष्मी वृद्धीसाठी असेल किंवा ज्या कामाला तुम्हाला न्यायचे त्या कामासाठी तुम्हाला त्याला वनस्पतीला बोलायचे आणि वनस्पती घेऊन यायची. चला मित्रांनो, प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. चला, ग्रहण काळामध्ये खैराचं झाड तुम्ही त्याची फांदी घेऊन येऊ शकतात. तुम्ही काळजी करून घेऊन या. चला मित्रांनो, प्रत्येकजण चॅनल सबस्क्राईब करा.
तावीज किती रुपयाला आहे? तावीज 500 रुपयाला आहे, पाठवायचे 100 रुपये. चला मित्रांनो, कमेंट करा, लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. राम राम मामा, राम राम, जय हरे जय हरे. राम राम, जय हरे. नाव पत्ता टाका, कुठून कमेंट केली ते. ही 9 घरं तावीज आहेत आणि 3:20 घरण चालू होईल. त्या घराणामध्ये आपलं बनवायचं काम चालणार आहे. 7 वाजोस्तर सगळे तावीज बनवून तयार होणार आहे. त्या घराणामध्ये आपल्याला लाईव्हवर दाखवा येणार नाही, कारण 9 घरं तावीज आपल्याला बनविताना आपलं गपचिप बनवित राहायचे, आपल्या गुरुमंत्र जप करीत. आणि त्याच्यामुळे त्याच्या आधीच तुम्हाला लाईव्हवर दाखवतो मी तावीज भरायची प्रक्रिया. ह्याच्यामध्ये मित्रांनो काळा खेळा बी पडल्या जाईल. काळा खेळा आहे आपल्याकडं, त्याच्या काड्या ती बी उली टाकल्या जात्याल. 9 घरं तावीज. जादा साहेब 9 घरं तावीज आणलेत, लय मोठे 200 तावीज येतात. आज घराणामध्ये सर्वांनी जेवढे बघते तेवढे घरण पाळा व्यवस्थित, कारण मंगळ घरं खराब आहे. मग हेच होतं हो, कोणाचा मंगळ खराब केला आपण, मंगळाचं समजा त्याला आपल्याला मंगळाची वनस्पती म्हणजे तर आपली हराळ बी चालते. या मंगळासाठी आपली पांडी हराळ जर भेटली तर ती पण चालते. तर मंगळ घरं जागेवर येण्यासाठी. पण तुम्ही मंगळ घरं आणला जागेवर की बुध घरं बिघडतो. बुध घरं जागेवर आणला की शनी बिघडतो. घरात पैसा येतो पण टिकत नाही. घरात कटकटी चालू आहेत, उपाय सांगा. घरामध्ये कटकटी चालू आहेत, पैसा टिकत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला हातजोडी पाया पडायची, पूजा करून घरात ठेवून द्यायची. नाहीतर कुठं बाहेर तुम्ही चौकशी करून घ्या की जादूटोना करणी बाणामध्ये केलेले का कशामुळे असं होतंय, ती चौकशी करून घ्या. मग त्याच्यावर आपण बोलू. मुलाच्या शिक्षणात प्रगती होत नाही, तर तुम्हाला हे जे सगळे प्रश्नाचे जे उत्तर आहेत तुम्हाला रविवारी सकाळी 11 ते 12 ह्या टायमात भेटेल. मुलात काय अडचण आहे, मुलगा तुमचा का शिकत नाही, त्याच्यात काय दोष आहे, तर तुम्हाला ते
तुमचे प्रश्न आणि आमचे उत्तर असे एक कार्यक्रम आहे, ते तुम्हाला रविवारी तुम्हाला त्या कार्यक्रमात येऊन कमेंट करायची की आमचा मुलगा शिकत नाही, काय बाधा आहे. तुम्हाला त्याचा उपाय आणि त्याच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला भेटून जाणार आहेत. तर रविवारी सकाळी 11 वाजता नाही आलं तर संध्याकाळी 9 वाजता तुम्हाला त्या कार्यक्रमात येऊन तुमची कमेंट आणि तुमचा प्रश्न कळवायचा आहे. आपल्या शरीरावर अमावस्या पौर्णिमेला काय बदल होतो? तर अमावस्या पौर्णिमेला काय बदल होतो की जसं समुद्रामध्ये लहर चालतात आणि लहर चलत असताना समुद्रातलं पाणी लहर पलीकडे जाते. जे समुद्राच्या लगत राहिलं आहे त्यांना माहिती असेल, समुद्राचं पाणी लांब जातं महागारी, परत तास 2 तासानं 6 तासानं जेवढी लहर असेल परत महागारी येतं. तसं आपल्या शरीरामध्ये अमावस्या पौर्णिमेला रक्ताच्या लाटी चालतात आणि त्या लाटीच्या टायमाला रक्ताच्या टायमाला आपल्या शरीराला मेंदूला रक्त कमी पडलं, कुठं रक्त कमी पडलं त्या माणसाला त्रास होतो, झटका येणं, गुरफेफरं येणं, अर्धांगवायू होणं. त्या काळामध्ये शरीराला रक्त चौकड पुरलं पाहिजे, नाहीतर माणूस आजारी होऊ शकतो. ही कसले तावीज आहेत मामा? ही 9 घरं तावीज बनवायचं चालू आहे. 9 घराची काय शरीरात उलटा पुलटा आहे, 9 घरं तावीज आणि ही 9 घराची पावडर आहे. ही 9 घरं आता घराण्यामध्ये 9 घरं तावीज बनवायचं चालू आहे. तर तुम्हाला 9 घरं वनस्पत्या टाकून तावीज भरल्या जातात. चला मित्रांनो, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ही 9 घरं तावीज म्हणजे तुमचे 9 घरं शांत ठेवतात. तर बघा मित्रांनो, 9 घरं जपताना तुम्हाला ही मंत्र जप करायची. आपले तावीज भरताना ही बघा दिलेलं आहे 9 घरं मंत्र. ही बघा वाचून घ्या. ही 9 घरं हे जप करून आपल्याला ही तावीज भरून घ्यायचे. 9 घराचा जप आहे. तरी असाही 9 घराचा जप आहे. माझ्याकडे पैसे शिल्लक नाहीत. पैसे जास्त शिल्लक नसते, पण हा या पैशाचे तर व्यवस्थित खर्च करणे ही महत्त्वाचं असतं मंडळी. पैसे काय जास्त जास्त कुणाकडे शिल्लक राहत नाहीत, पण त्याच्यासाठी आपलं हातजोडी पायपडीचा वापर करायचा आहे. काका म्हणजे अंगावर चट्टे येणे. उद्या उद्या चट्टे येणार आहेत का अंगावर? काही कळालं नाही. चला मित्रांनो, प्रत्येकाने मराठीमध्ये टायपिंग करायची.
तावीज कशासाठी उपयोग येतो? तर मित्रांनो, ही तावीज आहे ते 9 घरं तुमचे कमी जास्त आहे, कुठला एक 9 घराचा बॅलन्स जर असला तर जीवनामध्ये जास्त अडचणी येत नाहीत आणि 9 घरं रेगेत असल्यावर असे काही उलटापुलटा घडत नाही. अंगावर चट्टे येणे याच्यावर उपाय सांगा. अंगावर चट्टे आलेत का येणे म्हणजे काही कसं होतं मित्रांनो, चट्टे यायचेत का काही कळत नाही हो, यायचेत का आणि आलेत. अगर चटके आलेले आहेत, किती वर्षापासून आलेले आहेत, कोणते चट्टे स्वराशीचे आहेत का गजकरणाचे आहेत का कुठले चट्टे आहेत? ही तावीज कशी वापरायची? फक्त काय नाही, तुम्हाला धारण करायचे गळेत, काय वापरायचे तेवढंच आहे. ही तावीज फक्त गळ्यामध्ये धारण करणे, बाकी काही करणे नाही. किती रुपयाला आहे तावीज? तावीज 500 रुपयाला ठेवलेला आहे मित्रांनो, 500 रुपये. पाठवायचे 100 रुपये जर पाठवायचे असले तर. मग तुम्ही 1 पाठवा, 2 पाठवा. तावीजचा वापर म्हणजे तुम्हाला फक्त पंचरंगी दोऱ्यामध्ये घालून घ्यायचं शरीरावर, अंगावर. जर तुम्हाला वाटलं तर 9 घराचा जप करून जरी घातला तरी रोजची रोज चालतं मित्रांनो. तर 9 घराचे भरपूर असे अलग अलग बी काही जप आहेत आणि जी माझ्याकडे एक लिहून ठेवलेला आहे जप, ती बघा अशा प्रकारे. ही बघा दिलेलं आहे इथं 9 घरं जप. फरक किती दिवसात पडतो? फरक कसं मित्रांनो काय होतं, जी घरं बदलायला कधी कधी आपल्याला 6 महिने ते 3 वर्षे लागतात. घरं बदलाय बी काही लगेच बदलत नाही त्या लवकर गडबडीनं. आणि आपलं जे काही वाटोळं चुकीचं होताना बी लवकर होत नसतं. हातजोडी पायापोडी ह्याची किंमत किती आहे? ह्याची तुम्हाला 2 प्रकार आहेत, एक 1600 रुपयाचे, एक 2000चे. माझ्या कुटुंबावर कोणी करणी केली ती माहिती नाही. पौर्णिमा त्रास सर्व होतो. हो, तुम्हाला करणी कवटा केलेलं माहीत नाही तर रविवारी आपल्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला 11 वाजता तुमचा प्रश्न टाकायचा की आमचे नाव टाकायचं आणि तुम्हाला त्याच्यातलं उत्तर भेटून जाईल. तर कार्यक्रमाचा टाईम आहे रविवारी सकाळी 11 ते 12 ह्या टायमाला नाही आलं, सकाळी आपण लाईव्हवर नाही आलात कुठं बाहेर इकडे तिकडे गेलात तर रविवारी संध्याकाळी 8 ते 9 ते 10 ह्या टायमात तुम्हाला येऊन तुमचा प्रश्न द्यायचा आहे. तुमचा प्रश्न दिल्यावर त्याच्यात तुम्हाला उत्तर भेटून जाईल. याला टाका जेलमध्ये, काही कळालं नाही. मामा लाईव्हवर कधी आला तुम्ही? अर्धा तास झाला आलेलो आहे. काय आता 3:20 हे आपल्याला तावीज भरायचे आहेत, बाकीचा गुरु जप करायचा म्हणून आपण बाकीच्या मंडळीला माहिती होण्यासाठी आता 3 वाजायला लागलेत. आपण 3:20 आणि 3:10 लाईव्ह बंद करणार आहेत आणि आपल्या कामाला लागणार आहेत. तर आज कुणीही 7 वाजोस्तर कुणीही कॉल करायचा नाही. तुमचा कॉल केला तर तुम्हाला त्याचं काही प्रतिउत्तर नीट भेटणार नाही. म्हणजे तुम्हाला फक्त उद्या फोन केला म्हणल्या जाईल. उद्या तुम्हाला फोन करायचा आहे 8-9च्या नंतर, तुम्हाला त्याचं व्यवस्थित बोललं जाईल.
मामा तुम्ही भूतबाधेसाठी पण काय करताय का? आता लोक जातील पाण्यात आंघोळीला. पाण्यात आंघोळीला जाऊन काय करतात? पाण्यात आंघोळ्या करावं लागतात का? ते कळवा. काय पाण्याचं आपल्याला माहीत नाही. हातजोडी पायापडी म्हणजे काय आहे? हातजोडी पायापडी म्हणजे नरमादीचा कंद असतो. महादेव पार्वती ह्या दोन्हीचा कंद असतो आणि ती उगवताना बी शेजारी शेजारी जवळ आलेला असतो. आणि ज्या टायमाला हे देवीचे 9 पीठ तयार झाले त्या टायमाला त्या वनस्पतीचा उगम झालेला आहे. नवघराला कोण पोलिस पकडत नाही. नवघराला बी पोलीस येतातच. नवघरं काय आपल्यालाच नाहीत. नवघरं सर्वालाच आहेत. घरण सर्वालाच आहे. चुकीच्या काही कमेंट करू नका, ब्लॉक केलं जाईल. मित्रांनो, नवघरं ही सर्वावर परिणाम पडतो. पोलीस असू द्या नाही, कलेक्टर असू द्या नाही, कोणी जरी असलं तरी नवघरं आणि मृत्यू हे चक्रातून कुणीही सुटलेलं नाही. कोणता मंत्र करू मामा? काय मंत्राचं आपण सांगत नाही यूट्यूबवर, याच्यावर कुठं जास्त करू. मंत्राचं तुम्हाला कुठला करायचा आहे ते करून घ्या. ह्या बारीचं गरण खागरास गरण आहे. गरण म्हणजे जास्तच सूर्य आणि चंद्राच्या मध्ये लागणारे ग्रहण आहे. कारण सूर्य मावळलेला नाही आणि चंद्र निघालेला नाही. ह्या दोन्हीच्या मध्ये असल्यामुळं काही ठिकाणी दिसल, काही ठिकाणी दिसल नाही. रामकृष्ण हरी पाडेमामा. रामकृष्ण हरी लाईव्ह मध्ये स्वागत आहे. जय हरी. लाईव्ह कुठून आहे? हडपसर. राम राम पाडेमामा. विजय जय मुंबई. तुमच्याकडे तांत्रिक मंत्री काय पुस्तकं असतात, तुम्ही करा त्याच्याला काय उपाय करायचा ते. अभिनंदन काका, अभिनंदन. हो हो, करून घ्या, काय नाही. कुठल्याही देवाची पूजा करायची, कुठला तरी भावभक्तीनं पूजा पाठ करून मंत्र जप केला तर चालतंय. हनुमान चालीसाची साधना, कुठल्याही देवाचं नामस्मरण करायचे आपल्या घराण्यामध्ये. तर देवाचं नामस्मरण करा म्हणलं तरी लोक चुकीच्या कमेंट करतात की म्हणते लवकरच पोलिस धरून येतील. नेते बाबा. माणसाला ग्रहण लागले, सगळ्या प्राण्याला ग्रहण त्रास होतो आहे. हो, ग्रहण आता बघा, काही काही 12 बोडेचे असतात म्हणतात ग्रहणाला त्रास होत नाही. आताच्या जरा चुकीची कमेंट केली ते की काही तसं होत नसते, घराणाचं काही नाही. घराणाचं काही नाही तर असे काय होतं, ज्याचा पापाचा घडा लवकर भरला ना मित्रांनो, ते 3 वर्ष असा आपटत राहतो. काही कुणासंग वाईट कमेंट करेल, कुणासंग भांडण करेल, कुठं गाड्या घेऊन फिरेल, कुठं काय घेऊन फिरेल. आणि 3 वर्षात माझ्या बघण्यात आले तो माणसाचा मृत्यू होतोच. जास्त वेळ लागत नाही. त्याचा पापाचा घडा फरलेला असतो आणि 100% त्याचा मृत्यू नाही झाला तर कागदावर काळ्या दगडावरची रेगच आहे मित्रांनो. तर त्याचे एक मृत्यूचं निघालं म्हणून सांगतो तुम्हाला एक उदाहरण. एक पोपट बसलेला होता, 7 समुद्राच्या पलीकडे पोपट बसलेला होता. ते बरेच त्याचे व्हिडिओ आहेत. आणि यम आला आणि यम त्याला हसला. आता हे पोपट इथं 7 समुद्राच्या पलीकडे बसलाय म्हणला आणि आता ह्याचा मृत्यू तर
7 समुद्राच्या पलीकडे. आता हे मरणार कसा? मरणार कसा म्हणल्यावर यम हसला आणि निघून गेला. तर त्याचा एक मित्र होता गरुड. गरुड मित्राला म्हणला, अरे गरुडा, यम आला म्हणला माझ्याकडं आणि मला येऊन हसून निघून गेलाय. ही मला मारतंय म्हणला बघ, मला आता मला वाचव. तर गरुड काय म्हणला, गरुडा तू मरत नाहीस, तू माझ्या पंखावर बस आणि 7 समुद्राच्या पलीकडे तुला एक दिवळे त्या गुहेत नेऊन ठेवतो म्हणला. बरं ठीक आहे म्हणले, दोघांचं बोलणं झालं. गरुडाच्या पाठीवर बसला, तिथं नेऊन सोलं पोपटला आणि त्याचा मृत्यू त्या बारक्या गुहेमध्ये लिहिलेला होता आणि त्याचा मृत्यू अवघ्या दुसऱ्या रोजीच होता. तरी या मला वाटेल ही एके दिवसात आता ही तिकडे जाणार कसा, ह्याला काळजी वाटली म्हणून यम हसत होता. तर यम आला आणि त्याला तिथं प्राण हरून गेला. तर असं मित्रांनो, जी काही चुकीच्या कमेंट करतात, उलटं पुलटं करतात, समाजात सारखा सत्यानाश करतात, काही बी कुणाला वाईट बोलतात, ह्यांचं मरण जवळ आलेलं असतं मित्रांनो. म्हणून ह्यांचा पापाचा घडा फुटण्यासाठी हे काही बी करतात. तर ही गोष्ट तेवढीच खरी आहे. कामात अडथळे येत आहेत, काय करावे? कामात अडथळे येतात, कामातल्या अडचणी आहेत. तर ह्याच्यात भरपूर असे काही बाहेरचे दोष असतात, काही कुठले आहे. आता लॉकडाऊनमधून आर्थिक अडचणी आहेत. आता समाजामध्ये जे पैशाची आवक कमी आहे, बरेच असे काही काही आहेत. तर त्याच्यामध्ये काय कुठला एखादा घरं उलटापुलटा झालेला बी असतोय. अशा भरपूर काही अडचणी आहे. त्याच्यासाठी तुम्ही आधी तपासून घ्यायचे नेमकं काय काय नाही. तुमच्या हे प्रश्नाचे उत्तर रविवारी तुम्हाला 11 वाजता 12 वाजता ह्या तासात तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिले जाते. ज्याचा विश्वास आहे त्यांनीच यायचे आपल्या चॅनलवर, नाही तर आपल्या चॅनलवर बिगर विश्वासी आणि वाईट माणसं अजिबात फिरकायचे नाही तिकडं. मामा त्याने कर्नाटकचे पुस्तक पाण्यात सोडले. हो ती लय दिवसाची खिस्सा आहे. त्याने किसन महाराजाला फोन केला होता, किसन महाराजांनी काही फोन उचलला नाही. तरी ते घरात उलटापट म्हणते ती पाण्यात सोडून दिले. तुम्ही म्हणले होतात, हो म्हणलं होतं ना. झालेल्या गोष्टी मित्रांनो मी आपलं बोलत राहतोय, पण व्हायच्या आधी लोकांनी सावध राहायचं असतंय. पाण्यात सोडा. तुम्ही फार छान माहिती सांगताय बरे. हो, आपण एवढं होईल तेवढं सांगतोय माहिती. चला मित्रांनो, 3 वाजायला लागलेत. आपण आता 3 वाजून गेल्यानंतर आपली लाईव्ह बंद करणार आहे थोडे 3 वाजून 10 मिनिटाला.
बघा मित्रांनो, काल हडपसरच्या पासून जवळजवळ यवत पाटाच्या परिसरामध्ये 11 माणसं ऑक्सिजनला मेलेले आहेत. उरुळीत 2 मेले, कुंजीरवाडीत असे बरेच जागी माणसाचा मृत्यू झाला आहे. मी मुरुडला आहे, तुमचे भेटायला येणार आहे. हो, तुम्ही मुरुडला आहेत तर हनुमान जयंतीला मी पाडेपिंपरीला येणार आहे. तुमचं नाव पत्ता टाका. हनुमान जयंतीच्या आसपास, रामनवमीच्या आधी आणि हनुमान जयंतीच्या ह्यामध्ये मी तिकडे पाडेपिंपरीला येणार आहे मुरुडला. तुम्ही आपला फोन करा. आज सकाळी माझ्या अंगात लय वाईट शक्ती आली होती. काय झालं होतं? वाईट शक्ती आली ती काय नेमकं झालं आज? हे 2-3 दिवसात लय लोकांनी बराच त्रास झाला आहे. काही लोकांनी लय त्रास झाला आहे. काही आजारी पडले, काही त्रास झाला, काही ॲक्सिडेंट झाले. बरेच जागी घटना घडल्या. ही घरण तेवढं वाटतं एवढं सोपं नाही. काय त्रास झाला वाईट म्हणजे? आज सकाळी माझ्या अंगात वाईट शक्ती येऊन गेली. वाईट शक्ती येऊन गेल्यावर काय वाईट शक्ती बोलत होती, काय करत होती, नेमकी काय त्रास करत होती? कारण असे बरेच लोक आहेत की म्हणतात वाईट शक्ती येत नाही, वाईट शक्ती नाही, वाईट शक्ती काही करत नाही. असे निम्याला लोक मानतच नाही ते देवाला बी. असे माणसं आहेत जगात. तर ही माणसं जगात आताच नाहीत. सत्ययुगात द्वापरयुगात चौकडत होते. त्या माणसाची काही चुकी नाही, कारण त्यांना देवच माहीत नाही तर काय. राम 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 राम. वाईट शक्ती काय येऊन गेली अंगात ती कळवा. वाईट शक्तीचं काय कुठलं रूप येऊ शकतं माणसाच्या? जसं माणूस एखाद्याचा मृत्यू झाला आहे तसं काही येऊ शकते, त्रास करते. रोजच्यापेक्षा जास्त भांडण आणि जास्त राग. काय करा, आजचे दिवस शांतता राहा, शांतता जीवाला बाळगा. कारण हे दिवस बेकार आहेत, हे 2-3 दिवस. आणि बेकार दिवसामुळं आपल्यापाशी संरक्षण काही नसतं. संरक्षण पांढरीची काठी, पाऱ्याचा मणी, अगर 9 घरं तावीज, कुठलं तरी आपल्यापाशी संरक्षण असल्यावर अशा वाईट शक्ती शरीरावर अटॅक करत नाहीत. आणि असं आपण वाईट घरावर काय बोललं की लोकांनी लगेच जाबडा उशीर पसरला की वाईट कमेंट कराय. ती बीज काही कळाले नाही. चला मित्रांनो, 3:01 झालेला आहे. आता आपल्याला परत 9 घरं तावीज भरायचे. तर 9 तावीज कितीला आहेत? 9 तावीज तुम्हाला एक तावीज 500 रुपयाला पडेल. मामा, आता तुम्ही नमस्कार करून छान माहिती दिली, सांगितली, बरे वाटले आहे. मामा, मला भेटायला आलो तुम्हाला. हो, या भेटा. तुम्ही हडपसरच्या बाजूला राहायला इकडे पुण्याला, आणि गावाकडून मुरुड कोण आज चाल तर मुरुडला तिकडं ह्याला येणारच आहे मी. आता रामनवमीला येतोय, रामनवमीला सप्ताह बसतो गावात आणि हनुमान जयंतीला उठतो, तर त्या टायमाला येणारच आहे गावाकडे मी. रामराज कुठून आहे कळावा. मामा, तुम्ही दुसरी साधना करा कवटीची. निपाड मेघराज.
ही लाईन कोणती आहे? निश्चित काही 9 घरं तावीज बनवायची चालेल. 9 घरं तावीज. राम 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 राम. 9 घरं जे तुमचे उलटा पुलटा होतात कमी जास्तीचे तावीज बनवायचे चालू आहे, बाकी काही नाही. चला मित्रांनो, 3 वाजून गेलेले आहेत. आपण आता उद्या सकाळी लाईव्हवर येणार आहेत. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. मला हीच हिला का नाशिकला आले तेव्हा तुम्ही कमेंट करा केव्हा पाहिजे तेव्हा. नाशिकला नाही तर पोस्टानं पाठवून देईन. नाशिकला यायला काही टाईम लागेल. तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा मला फोनवर व्हॉट्सअपवर तुमचं नाव पत्ता टाका, पोस्टानं पाठवून देतो. चला मित्रांनो, आज आपण इथंच थांबू. आपल्याला दुसरे आता कामाला आज घ्यायचे हातात. जेवढं होईल तेवढे व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. राम राम.